सुखी कुटुंब, मग नवऱ्याने बायकोचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? अंगावर काटा आणणारी घटना. सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि सेना नदीला महापूर आला. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात सुमारे 4,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला. अतिवृष्टी, महापूर, पिकांचे नुकसान याबाबत जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू होती. अशातच दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरात येथे भयंकर घटना घडली. यामुळे गावात याविषयी चर्चा होऊ लागली. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजीचा दिवस उजाडला. सकाळीच मंद्रुप पोलीस ठाण्यात एकाने फोन करून या घटनेची माहिती दिली. एकाने आपल्या पत्नीचा फोन करून स्वतः पतीने गळफास घेतल्याची ही माहिती होती. खून आणि आत्महत्येची घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक राजकुमार डांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंगे, संदीप काशीत, लखन पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एका पत्राच्या खोलीसमोर नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. पोलिसांनी घरात प्रवेश केला. महिला रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली होती. पतीने लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा खून झालेल्या महिलेचे नाव अंबिका अशोक अंबिगार, वय वर्षे 40, तर पुरुषाचे नाव अशोक सदाशिव अंबिगार, वय वर्षे 49 असल्याचे समजले. घटनास्थळी पोलिसांनी अंबिकाच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉड, रक्ताने माखलेला कोयता या वस्तू दिसून आल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी तो शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला. शवविच्छेदन झाल्यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. अशोकने पत्नी अंबिकाचा कोणत्या कारणावरून खून केला याचा तपास पोलिसांना करावायचा होता. तेव्हा पोलिसांनी अंबिकाची विवाहित मुलगी सिद्धवा कोळी हिच्याकडे चौकशी केली. या चौकशीमध्ये असे समजले की अंबिका व अशोक यांचा सुखाचा संसार सुरू होता. अशोक हे ट्रक चालक होते. घरात 2 मुली सिद्धवा सुजाता आणि मुलगा शेखर अशी 3 अपत्ये होती. सिद्धवाचा विवाह गावातीलच महासिद्ध कोळी याच्याबरोबर झाला. एकाच गावामध्ये असल्याने सिद्धवा आईकडे ये जा करत असे. गेल्या काही दिवसांपासून अशोक हा आपली पत्नी अंबिकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करू लागला होता. लेक सिद्धवा घरी आल्यावर अंबिकाने याबाबत सांगितले. आपल्या वडिलांना विश्वासात घेऊन उगाच आईवर संशय घेऊ नका, ती तशी नाही असे सिद्धवाने अशोकला सांगितले. त्यावेळी अशोक हा गप्प बसला, पण पुन्हा तो तिच्यावर संशय घेऊन भांडण करू लागल्याने सिद्धवाने पुन्हा समजावून सांगितले. मुलगीने आईची बाजू मांडली की अशोक शांत होत असे, पण काही दिवसानंतर पुन्हा अंबिकाशी भांडण काढत असे. हे प्रकार आता कायमच होऊ लागलेले होते. एकूणच काय, त्याच्या डोक्यातून संशयाचे भूत उतरत नव्हते. पण हे संशयाचे भूत इतक्या शेवटच्या थराला जाईल याची कल्पना मुलीला नव्हती. दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी आई वडील, बहीण सुजाता आणि भाऊ शेखर समवेत सिद्धवाने जेवण केले. खेळीमेळीमध्ये जेवणखान झालेले होते. पण थोड्याच वेळात अशोकने अंबिकासोबत चारित्र्याच्या संशयावरून भांडण करायला सुरुवात केली. हे पाहून सिद्धवा बहीण सुजाता आणि भाऊ शेखर या दोघांना घेऊन आपल्या घरी झोपण्यास आली. त्यानंतर ती परत भाऊ बहिणीला घेऊन सकाळी आईच्या घरी आली. घराचा दरवाजा बंद होता. तिने बाहेरून आईला हाका मारल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे घराला चारही बाजूला लावलेला एक पत्रा ओढून तिने आत डोकावून पाहिले असता वडील अशोक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. ते पाहून ती जोरजोरात रडू लागली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कडी असल्याने तो उघडला गेला नाही. यामुळे लोकांनी एक पत्रा उचकटून काढला आणि घरात प्रवेश केला. आतमध्ये त्या मुलांची आई म्हणजेच अंबिका ही रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली होती आणि वडील अशोकने गळफास लावून आत्महत्या केलेली होती. त्यावेळी लोकांना तिने आपल्या आई वडिलांची कशाबद्दल भांडणे होत होते याबद्दल सांगितले. त्यावरून चारित्र्याच्या संशयाने बळी गेल्याचे समजून आले. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, राजकुमार डांगे, हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंगे, संदीप काशीत, लखन पवार,
परशुराम शिंदे, विशाल कर्नाळकर यांनी केला।